इव्हिनिंग गाईज. तर आज मी जाते आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला. परभणी येथील अंबेजोगाई माता, तिला योगेश्वरी माता देखील म्हणतात. तर तिकडे मी चालले आणि मी रिझर्वेशन केलं आहे अजंता एक्सप्रेस. तर मनमाडवरून ही ट्रेन मी पकडली आहे आणि मी माझा सीट नंबर शोधते. माझा सीट नंबर आहे 32. हे आहे माझं सीट. आय विश की मला लोअर सीट मिळावं, बट अप्पर सीट मिळालं. इट्स ओके गाईज. या ट्रेनमध्ये बसल्यानंतर मला असं वाटत होतं की मी सकाळी 5 ते 6ला उतरेल, पण माझा परभणीचा फ्रेंड आहे, त्याने मला सांगितलं की तू रात्री 2 वाजता उतरशील. ॲटलिस्ट तू मला विचारायचं तरी. बट म्हटलं ठीक आहे, बघूया काहीतरी पुढे. फर्स्ट टाईम होतो, सो मला एवढं माहीतही नव्हतं. मग मी नंतर मनमाडची फेमस भेळ घेतली. भेळ भत्ता खूप वर्षांनी खाते मी, आणि मी सोबत टिफिन आणला होता, पण मी टिफिन खाल्लाच नाही. या भेळमध्येच माझं पोट भरलं. मग थंडी एवढी वाढली होती आणि 2 वाजता उतरायचं म्हणून मला झोपसुद्धा स्टेशन आलं आणि मला खूप झोप लागली. जेव्हा एक मुलगा आला माझ्या सीटवर, त्याचा सीट नंबर होता, त्याने मला सांगितलं की हे सीट माझं आहे. मग मी त्याला विचारलं की कुठलं स्टेशन आहे, तर तो म्हणाला परभणी. त्यावेळेस मी माझ्या बॅग जशा घेऊन जे उतरले, पळाले, तसे मी स्टेशनच्या बाहेर आले. मग माझ्या परभणीच्या फ्रेंडने मला एक हॉटेल बुक करून दिलं, हॉटेल तुलसी पॅलेस म्हणून. तर तिथे मी रिक्षा करून गेले रात्री 2 वाजता. बिचारा खरंच रात्री 2 वाजेपर्यंत तो जागा होता आणि मला फोनवर सगळी अपडेट माझ्याकडनं घेत होता. त्याला वाटलं नवीन सिटी आहे, मुलगी आहे, सेफ राहणार की नाही. पण खरंच खूप सुंदर हॉटेल होतं आणि खूप सेफ्टी होतं. तर बघा किती सुंदर रूम आहे. तर इथे मी रात्री 2 वाजता आले, 2 सव्वा 2 वाजता. आणि छान आहे. नंतर मग मी झोपले फायनली. गुड मॉर्निंग गाईज. तर माझी झोप तर झालेली नाही आहे, पण मी तरी सकाळी रेडी झाले, कारण मला दर्शनासाठी जायचं आहे. लवकर दर्शन करून लवकर रिटर्न यायचं आहे. इकडचा व्ह्यू बघूया आपण कसा आहे. वा, फ्रेश मॉर्निंग. तर मी आता लवकर निघणार आहे. झोप न झाल्यामुळे माझे डोळे कसे सुजलेत. सो मी आता चहा ऑर्डर केला आहे. चहा पिऊन जरा मला फ्रेश वाटेल. कम हॅव अ टी गाईज. मॉर्निंगचा चहा घेऊन मी परभणीवरून अंबेजोगाईसाठी बसमध्ये बसले. लातूर परतूर अशी ही बस आहे आणि मला 2 ते 2.5 तासामध्ये अंबेजोगाई या ठिकाणी सोडणार आहे. अंबेजोगाई बसस्टँडला आल्यानंतर अगदी 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर अंबेजोगाई योगेश्वरी मातेचं मंदिर आहे. बऱ्याच देवस्थानी आपण असं बघतो की भाविकांना प्रॉपर दर्शन तर होतच नाही, पण धक्काबुक्की खूप केली जाते. पण या ठिकाणी असं अजिबात नव्हतं. उलट इथले पुजारी खूप चांगले होते. त्यांनी मला माझं कुळ विचारलं आणि माझ्या वाघ परिवाराकडून मी देवीसाठी जे ओटी नेली होती ती त्यांनी स्वीकार केली. तसंच देवीसमोर मी नेलेली साडीसुद्धा त्यांनी देवीसमोर ठेवली आणि मला ओटी, तांदूळ, नारळ वगैरे असं त्यांनी बरंच काही दिलं. मला खरंच खूप आनंद झाला. आज खऱ्या अर्थाने मला वाटतंय की मी आज देवीच्या दर्शनाला आले. मंदिराचा परिसर हा खूप सुंदर आहे. अति प्राचीन कालापासून हे मंदिर बांधलेलं आहे आणि संपूर्ण दगडात बांधलं आहे हे मंदिर. आणि ही जी देवी आहे योगेश्वरी माता, ही असं म्हणतात की स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली आहे इथे. आणि 3.5 पीठांपैकी एक सिद्धपीठ हे योगेश्वरी मातेला म्हणतात. तसेच कोकणातले लोकांची ही कुलदेवता असं म्हणलं जाते. कोकणातले खूप लोक इथे येतात, त्यांची कुलदेवता आहे. तसेच आमचीसुद्धा ही कुलदेवता आहे. अंबाबाईला जोगवा अंबाबाईला अकाउंट बदली आईनं सांगितलं नाव अंबाबाईचं नाव सांगायला देवीला तिला देवाच्या देवाच्या म्हणजे रायाच्या रायाच्या नावानं जोगवाईच्या जोगवाईच्या नावानं अंबाबाई. देवीच्या मंदिरापासून काही अंतरावरच इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे. इथे जे नवस मागितलेले सगळे पूर्ण होतात. हजारो वर्षांपासून हे मंदिर इथे बांधलेलं आहे आणि इथले जे काका आहेत, पुजारी काका, यांच्या पूर्ण पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा रिवाज आहे. ते या मंदिराची देखभाल करतात.
भाविकांची सेवा पुरवतात. तसेच इथे दरवर्षी भंडारासुद्धा होतो. तर त्यांच्याशी सुद्धा मी थोड्या गप्पा मारलेल्या आहेत त्या काकांशी. तर बघूया आपण ते काका. खूप छान माहिती सांगितली त्या काकांनी आणि अगदी मनसोक्त दर्शन झालेलं आहे इथे सुद्धा मला. आणि हा देव आमच्याकडं हां. चालून आलेला आहे. हो का? हां, ह्या देवाची सेवा माझ्या आज्यानं केली, अच्छा. माझ्या पंजानं केली, हं. आजोबांनी केली, हं. वडिलांनी केली, चुलत्यांनी केली आणि 5वी पिढी मी करत आहे. अरे वा. 5वी पिढी. हां हां. मी स्वतः रिटायर्ड प्राध्यापक आहे. अच्छा अच्छा. 2022 पासून या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम केलं हां हां. आणि 2022 पासून आत्तापर्यंत, आजच्या घडीपर्यंत 52 जणाला देवानी अनुभव दिलाय. अरे वा. याच्यामध्ये एकही गोष्ट खोटी नाही. एक दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय करायलात ना, हां. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आम्ही कधीही पैसा कुणाकडून घेत नाहीत. ज्यांना कुणाला अनुभव आलाय देवाचा त्यांनी वस्तूच्या स्वरूपामध्ये गणपतीला दान करायचं. वर्षातून 2दा अन्नदान होतं. हं. अन्नदानाचं स्वरूप पोटभर पुलाव, पोटभर जिलबी, पोटभर लोणचं, पोटभर सॅलड. हं, हं. काय सगळ्यांनी अन्नदानामध्ये वस्तूच्या स्वरूपामध्ये सहभागी व्हायचं. हं. कुणी कुणाला पैसे द्यायचे नाहीत, कुणी कुणाला हिशोब विचारायचा नाही आहे. बरोबर. हो, जे काही गणपतीला डागडागिने केले जातील ते सगळे माझ्याकडे राहतात. हं. आणि दर हं. ह्या देवीला युद्ध करायची आवड होती. बरं. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या देवीला परळी वैजनाथाबरोबर लग्न करायचं नव्हतं असं इथं धार्मिक इतिहासामध्ये सांगतात. म्हणून तिनं उशीर लावला. हं. वेळेवर लग्न लागलं असतं हं. तर सगळं व्यवस्थित देव त्यांच्या घरी गेले असते. तिनं जाणून बुजून म्हणे उशीर केला. हं. त्याच्यामुळं काय झालं, लग्न लागलं नाही. आणि ते जे हत्तीखाना जे आहे हं. ते कार्यस्थळ म्हणून तसं दगडाचं होऊन बसलेलं आहे. अच्छा. तुम्ही मुकुंदराजला गेला तर बुरुळ तळ मुकुंदरा स्वामींनी खोदलेले, बरोबर. फक्त नखानं खोदले एका रात्री. हां. जैतपाल राजानं जनतेवर अन्याय करायला लागला, दुष्काळ खूप मोठा पडला म्हणून. काय हं. तर मग मुकुंदरा स्वामी म्हणले की तू जनतेवर अन्याय करायचा नाही, कुठे नाही काही नाही, मी तुला एका रात्रीतून तळ करून देतो, हं. मारायचं नाही. तर त्यांनी ते एका रात्रीतून नखानं तळ करतो. त्या तळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं मेलेल्या माणसाचं अस्थि विसर्जन केलं जाते. काशी हं. नंतर हं. या तळ्यामध्ये अस्थीचं पूर्ण अस्थीचं पाणी होऊन जाते. आता पण? आता पण तुम्ही तिथं जर लाल कपड्यामध्ये जर अस्थी बांधून टाकल्या हां. आणि तुम्ही 10-15 दिवसांनी जर गेला तर कपडा जसा तसा राहील, पण त्याच्यामध्ये अस्थीचं पाणी झालेलं असेल. अस्थी थोडी सापडणार नाहीत. एवढं सगळं तळ JCPनं खोदलं पण कुठंही हाडाचा कण सुद्धा सापडला नाही. इतकं पवित्र आणि पुण्यवान आहे. हं. कारण मराठीतले पहिले आद्य कवी मुकुंदराज स्वामी महाराज. विवेक सिंधू ज्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. दासोपंत काय ज्यांना दत्त श्री गुरु दत्त त्यांना प्रसन्न प्रसन्न झालेले. आहे. अच्छा. हं. इथं नागांचं युगल असतंय. कुठे? हे हां. का? हे घ्या वरी. हां. हे पाही. हे घ्या. कोणते? हे हत्ती. हत्तीचे घ्या ना. हो. हत्ती घेतली की? हो. हे पहा. हे घ्या. हे 3 नाग. हं. हे 3 नागाचं घ्या. हे घ्या, स्वस्तिक घ्या. हं. ती सुद्धा हत्ती घ्या पलीकडचा. हं. आलं का लक्षात? तुम्हाला जमलं तर थांबा. हे कोरलेलं. हे काय? हे दगडावर कोरीव काम. हां. हा हे घ्या. हे पूर्वीच्या जमान्यात का? पूर्वीच्या जमान्यातलं हेच हे घ्या. हं. हे पूर्ण हे आधीपासून आहे. हा आधीपासून 1000 एक- वर्षापासून. अच्छा. 1000 वर्षापासून. गणपतीचं चांगलं घ्यायचं का फोटो तुम्हाला? घेतो. बाजूला सरकून घेऊ आपण. नाही, नाही, बाजूला सरकून. तुम्ही काय करा, थांबा, दिवाळी लावतोय. दिवा पण लावतो. 10 वर्षापासून माझ्या भाच्याला लेकरू बाळ नव्हतं. एप्रिल 2025 मध्ये या गणपतीला अभिषेक केला आणि भाच्यासाठी मागणं मागितलं. बरोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये 7वा महिना म्हणून मला निरोप आला. आता सध्या 8वा महिना आहे, पुढल्या महिन्यामध्ये 9वा महिना आणि डिलिव्हरी. असं म्हणजे किती 10,000% जागृत गणपती म्हणूया, जागृत इच्छापूर्ती गणपती मंदिर 10,000%. कितीही अवघड गोष्ट असलेली तुमची इच्छा पूर्णच करणारा देव आहे. आणि आणखीन एक माहिती सांगतो एक, की अंबाजोगाई तालुक्यातले जे लोक 4 धाम यात्रा करून येतात त्यांनी पहिल्यांदा देवीचं दर्शन घेणं
दुसऱ्यांदा गणपतीचं दर्शन घेणं, जागृत इच्छापूर्ती गणपतीचं दर्शन घेणं, आणि तिसरं म्हणजे कालभैरव मंदिराचं मूर्तीचं दर्शन घेणं. हे दर्शन घेतल्यानंतरच तुम्हाला चारधाम यात्रेचं पुण्यफळ मिळणार आहे. हे अंबाजोगाईच्या धार्मिक सांस्कृतिक इतिहासामध्ये सांगितलेलं आहे, किंवा हे माझ्या 98 वर्षाच्या आईनं मला सांगितलेलं आहे. वैयक्तिक स्वतः भक्त आणि देव यांच्यामध्ये इच्छा राहिली पाहिजे, मागितलेली इच्छा राहिली पाहिजे बरं का. आणि ज्या दिवशी तुमचं काम होईल त्या दिवशी तुमच्या घरातल्या देवाला पेढे दाखवायचे आणि घरातल्या लोकांना सगळं मागितलेली इच्छा सांगायची. तोपर्यंत कुठेही इच्छा मागितलेली सांगायची नाही. नसता हे काम तुम्ही मागितलेली इच्छा पूर्ण होणार नाही. आणि जमलंच तर या देवाला येऊन अभिषेक करणं. नसता तुमच्या गावामध्ये जिथं कुठं गणपती मंदिर असेल त्या गणपतीला अभिषेक केला तरी ह्या गणपतीला तो पोचू शकतो. योगेश्वरी कुलस्वामिनी 3.5 पीठापैकी एक पार्वती अवतार कुमारिका, आणि हे सवाष्ण कुमारिका यांना जीव घालायचं देवीचं 3.5 पीठापैकी एक आहे. तिचं नाव आहे त्रिपुरी सुंदरी. ते गावाचं नाव आहे अंबेजोगाई आणि देवीचं नाव प्रॉपरमधलं योगेश्वरी. आणि या देवीचं कुमारिकेला मान जास्त आहे आणि कुमारिका असल्यामुळे या देवीचं पावित्र्य फार मोठं आहे आणि स्वयंभू मूर्ती आहे. आणि या देवीला सगळे कुलाचार जमतात, फक्त पुरणपोळीचा नैवेद्य. आईचं दर्शन करून मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर मी प्रवास सुरू केला परळी वैजनाथ या ठिकाणी. एक ज्योतिर्लिंग आहे हे सुद्धा, तर या ठिकाणी सुद्धा म्हटलं जाता जाता दर्शन घेऊन जावं. या ठिकाणी सुद्धा फारशी गर्दी नव्हती, परंतु गाभाऱ्यामध्ये जे श्रीमंत लोक, VIP लोक पैसे देऊन अभिषेक करत होते त्यांनाच तिथे थांबू दिलं जात होतं. आणि जे लोक अभिषेक करत नव्हते, पैसे टाकत नव्हते, त्यांना मात्र हात धरून बाहेर धक्का देऊन ओढून काढलं जात होतं या ठिकाणी. तर हे मला फार चुकीचं वाटलं. तर अशा प्रकारे दर्शन झाल्यानंतर मी परळी वैजनाथ येथून परभणीसाठी बस पकडली. मोठ्या मुश्किलने मला बस मिळाली आणि बघा कुठे बसले मी. ड्रायव्हरच्या पाठीमागे बसले मी. बस अगदी फुल होती, पण माझं रिझर्वेशन 5 वाजता माझी ट्रेन येणार म्हणून मी खूप घाईमध्ये बसले. आणि ठीक आहे, हा मोमेंटसुद्धा मी खूप एन्जॉय केला. दर्शन करायचं म्हणून मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, फक्त चहा पिला होता आणि वेळच मिळाला नाही मला जेवायला. तर मला असं वाटलं माझ्या आईने माझ्याकडनं कदाचित उपवास करून घेतला असेल. पण दर्शन झाल्यानंतर मला खूप भूक लागली होती. गेल्यानंतर पहिले मी हॉटेलमध्ये गेले आणि मग मी पराठा ऑर्डर केला. पराठा खाऊनसुद्धा तो खूप छोटासा पराठा होता, माझी भूक गेलीच नाही. त्यानंतर मग मी परत मिसळ ऑर्डर केली. पोटभर जेवण झाल्यानंतर मग मी निघाले स्टेशनला. मग माझी ट्रेन आली आणि मी सुखरूप नाशिकला पोचले. तर तुम्हालासुद्धा अंबेजोगाईला जायचं असेल तर एकदा हा व्लॉग नक्की बघा.